नवीन सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चौथा रोमान कोहली ए वर्सेस जोशीलन भादवड ए. दोन्ही ए संघामध्ये A1 सामना सुरू होईल आणि A1 समालोचन कक्षामध्ये नक्कीच उपस्थित होत आहेत आमचे सर्वांचे लाडके समालोचक मॅन फ्रॉम मुरबाड सुनील शेळके सर. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. मैदानाच्या आतमध्ये हा एक नवा सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला मिळतोय. बिंदास गोलंदाजीच्या मार्गावर तयार आहेत आणि फलंदाज जगदीश नाईक आणि सुभाष पाटील. जगदीश नाईक साठीचा हा पुढ्यात ठेवलेला चेंडू आहे. आडव्या बॅटने इथे स्लॉकचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. जितकी उंची मिळाली तितकंच मिळालेला आहे अंतर. जगदीश नाईकच्या ताकदीचा अंदाज इथे आपल्याला निश्चितच आला असेल. ज्या पद्धतीने चेंडू सीमारेषेच्या वरून मार्गस्थ झाला होता, चांगला फटका पहिल्या चेंडूवर फलंदाज जगदीश नाईक यांचा आपण पाहिलेला आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे जोशी 11 भादवड ए संघाला. चौथा हिरवा मानकोली ए संघाने या अगोदर आपण पाहिला एक सामना जिंकला होता या अगोदर. पाहायचं इथे कशा पद्धतीने परफॉर्मन्स राहील गोलंदाजांचा आणि त्यावर सामन्याचा निश्चितच निर्णय अवलंबून आहे असं पण म्हणूया. कारण फलंदाजी धाकड आहे तशी ही आपण पाहिली तर जोशी 11 भादवड ए संघाची. गोलंदाज बिंदास माई पुन्हा एकदा तयार असतील. स्टॅकिंगला फलंदाज वन्स अगेन जगदीश नाईक. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजाने धाव पूर्ण केलेली नाहीये आणि पंच स्थिर आहेत. याचा अर्थ असा हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पाहायचंय जगदीश नाईक इथे प्रश्नार्थक नजरेने पाहतायत परंतु पंचांचा निर्णय हा महत्वाचा निर्णय मानला जातो आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असतो. त्याचा रिस्पेक्ट तुम्हाला करायचाच आहे. तिसऱ्या पंचांची मागणी निश्चितच कोणतेही खेळाडू करू शकत नाहीत कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्या बेस पंच डाऊटफुल असतात त्या बेसच पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. अंकुश पाटील यांच्या वतीने सुभाष पाटील यांच्यासाठी हे कॅश प्राइज झालेली आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची. चला सामना सुरू करा. जगदीशजी नाईक आपणास विनंती असेल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला सज्ज व्हावं लागेल. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे खेळला जात आहे. बिंदास माळीच्या वतीने हे पहिलं षटक मार्गस्थ केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर मोठा घणाघाती प्रहार षटकार आला होता. समोर ठेवलेला चेंडू आहे. अवे फ्रॉम द बॉडी इनसाइड आउटच्या टचने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज जगदीश नाईक यांचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बघा गोलंदाजाला थोडं उशिराने शानपण सुचलेलं असं आपण म्हणूया कारण पहिला चेंडू गोलंदाजाने फिरकी देण्याचा त्या चेंडूवर प्रयत्न केला. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी ठरला नव्हता. त्यावर मोठा फटका आडव्या बॅटने षटकार आला होता. त्यानंतर गोलंदाजी चांगली झालेली आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. जगदीश नाईक सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्याची किमया बिंदास माळी करतायत आणि ते सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार पत्करल्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाज बिंदास माळीचा आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे. सपोर्टर्स चौथा हिरवा मानकोळी ए संघाचे फार दूरवर पसरलेले आहेत. चंदू जर्सी नंबर 77 समर्थन देण्यासाठी येत आहेत. इथे आणखी मिळतील. कॅज्युअल अप्रोच या क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला. कम्फर्टेबल वेने घेण्याचा प्रयत्न झाला परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही सजग आणि गंभीर असणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं अभिजित तिकडे आहेत त्यांच्या वतीने हा जेल दरम्यान ड्रॉप झालेला आहे. थोडे कॅज्युअल झाले होते त्याचमुळे चेंडूवरची नजर थोडीशी कमी झाली असावी. त्याचबरोबर हातांची ओंजळ
ज्या पद्धतीने बनवायला हवी ती बनवता आली नव्हती. 2 प्रयत्न केले परंतु झेल टिपता आला नव्हता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र पंच आमच्याकडे बघत आहेत. याचाच अर्थ असा खरं तर टीम लाईन सोडून जाणारा चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हा वाईट चेंडूवाला एक अमंतर धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 9 अर्थात 9. शेवटचा चेंडू या षटकातील फेकणं अजून शेष आहे बिंदास माळी यांच्या वतीने. आडव्या बॅटने प्रहार केला त्याचबरोबर थोडा डिबिएट झाला चेंडू आणि सीमारेषा गाठलेली आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये एक षटकार आला होता त्यानंतर एक झेल सुद्धा सुटलेला आपण पाहिला. एक षटकार एक चौकार आणि धावफलक 13 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 13 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर which was bowled by Bindas Mai. He has produced one important chance to get rid of a very dangerous batsman Jagdish Naik, but fielder Abhijit couldn't capitalize that opportunity. संधी ह्या शब्दाला अत्यंत मोठं महत्व आहे क्रिकेटमध्ये. जुन्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे केली जाईल. जुने चेंडू उपलब्ध नाही आहेत पंच. तुमच्याकडे जो चेंडू या अगोदर सुपूर्द केलेला आहे त्याला तुम्हाला थोडा आकार द्यावा लागेल आणि त्यातून जुना चेंडू तयार झाला तर बघा. तेरा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या अंती. अविनाश माळी दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारित केले जात आहेत. या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे सुभाष पाटील या फलंदाजासाठी अंकुश पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे आणि कॅश प्राइज खरं तर इकडे आम्ही अनाऊन्स करतो परंतु ती कॅश लवकरात लवकर तुम्हाला जमा करावी लागेल आणि जर त्या खेळाडूने बक्षीस मिळवलं नाही तर समालोचन कक्षातून ती तुम्हाला परत दिली जाईल. याबद्दल निश्चिंत असा. दुसरं षटक अविनाश माळीचं सुरू होत आहे. स्ट्रायकिंग आणि फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत सुभाष पाटील. अविनाशचा पहिला चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा अटेम्प्टेड यॉर्कर आपण पाहिला. लेंथ वाईज चेंडू अत्यंत चांगला होता परंतु डायरेक्शन वाईज इथे कुठेतरी दिशा भरकटलेली आहे. या चेंडूवर गोलंदाज अविनाश माळी यांची आणि याच मैपंच आमच्याकडे बात आहेत. हा चेंडू इथेही वाईड घोषित केला गेला. एक अवांतर धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 13 आणि ते एकूण धावफलक आतापर्यंत 14 वर जाऊन पोहोचलंय. पायांमध्ये ठेवलेला चेंडू ब्लिकचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे क्षेत्ररक्षक फंबल करतोय आणि त्याचमुळे 2 धावा पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. सुभाष पाटील यांना स्वतःच्या विकेटचं समर्पण करायचं आहे आणि ते करण्यामध्ये ते खरं तर यशस्वी ठरलेले आहेत. चौथा हिरवा माणकोली ए आणि त्यांच्या विरोधात जोशी इलेव्हन भादवड ए या 2 बलाढ्य संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. जोशी इलेव्हन भादवड ए संघ थेट मॅजिक बॉक्स मध्ये जाऊन बसलेत. फार उंचावरून त्यांना खाली यावं लागत आहे. नवीन आलेले फलंदाज लवकरात लवकर आपण न्यू बॅटर बलदेव आलेले आहेत. बलदेव क्रमांक 3 साठी खेळपट्टीवर दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. 16 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेले आहेत. अविनाशच्या वतीने हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
पाहायचंय बलदेव स्ट्रायकिंग एंडला उंच पुरे फलंदाज आहेत. फिरकी घेणारा चेंडू बलदेवच्या समोर टाकला. यावेळेस काय डायरेक्टेड देण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूवरचा कंट्रोल घसरलेला आहे. गोलंदाज अविनाश याचा क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूची फेक केल्यानंतर थेट चेंडूकडे धाव घेतली होती अविनाश माळी यांनी. जी बाईक इकडे ई बाईक सुरू आहे ती जरा स्विच ऑफ करा. यस झालेलं आहे, बंद केलेली आहे. Seventeen on the board. This is the second over. Is in progress, being ball by bowler Avinash Mai. This time full length full. दरम्यान आपण पाहू शकाल जगदीश नाईक सारख्या मोठ्या फलंदाजाच्या समोर तुम्ही इतके सोपे प्रश्न विचारतायत जणू काही 10वीत असलेल्या विद्यार्थ्याला 4थी ते 5वीच्या इयत्तेतील प्रश्न तुम्ही विचारतायत की जे त्याचं बेसिक नॉलेज ठरतं. आणि फुलटॉस चेंडूवर फटका मारणे हे सुद्धा क्रिकेटमधील बेसिकच आहे की जे अगदी तुम्हाला उपजताच प्राप्त होत असतं. अधिकच्या तंत्राची वापर करण्याची गरज लागत नाही फुलटॉस चेंडूला मारण्यासाठी. फक्त आणि फक्त चेंडूफाईचा संपर्क आणणं गरजेचं असतं आणि तेच केलं होतं फलंदाज जगदीशने. 4 आर्म्स मध्ये फार मोठी पॉवर आहे जगदीश नाईक यांच्या, त्याचमुळे चेंडू द्रुत गतीने ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे. अविनाशचा हा चेंडू भरधा वेगाने टाकला गेलेला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, एक तर पूर्ण आहे. अभिजित तिकडे उपस्थित आहे, चेंडू अडवतायत. त्यानंतर अगदी गोलंदाजाच्या जवळ पोहोचून तो चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला जात आहे. बलदेव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग घ्यायला तयार असतील. अविनाशने फिरकी दिलेला हा चेंडू आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीत. एक तर पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. स्ट्रायकिंग एंड हवे फलंदाज जगदीश नाईक यांना की ज्याने आतापर्यंत या धावपलकातील जास्तीत जास्त धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 23 अर्थात 23. या षटकातील एका चेंडूचा खेळ शेष आहे. इथे हा चेंडू चांगला आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, फुटवर्कचा वापर करता आला नव्हता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट भिरकावली होती परंतु चेंडूबाईचा संपर्क करता आला नाही फलंदाज जगदीशला. याचबरोबर 2 षटकांचा केस संपतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकांच्या अंती एकूण 23 धावा झालेले. त्याचा अर्थ असा अविनाश माळी यांचं हे षटक अत्यंत चांगलं राहिलं कारण त्याने 10 धावा दरम्यानीकडे खर्च केल्या आणि धावबादच्या रूपाने एक फलंदाज बाद झालेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. पाहिजे तिसरं षटक यानंतर लगेचच मार्गस्थ केलं जाईल. फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे. खेळाडू कक्षातील खेळाडूंना विनंती आहे, ते तुमचं काम आहे, लवकरात लवकर तुम्ही पाण्याची उपलब्धता करून द्या. $40+ क्रिकेटमध्ये 2 षटकं संपली की लगेचच ड्रिंक्स ब्रेक ऑन असतो आणि मग खेळाडू लगेचच खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जात असतात. आलेले आहेत मॅजिक बॉक्स मधून खेळाडू येत आहेत. पाण्याची उपलब्धता आहे ते करून दिली जात आहे. फलंदाज जगदीश नाईक खेळपट्टीवर खेळत आहेत. 1 षटकार 2 चौकारानिशी. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 23 आणि 17 धावांची खरं तर बहारदार खेळी 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत साकारलेले जगदीश नाईक याने बलदेव खेळत आहेत. 2 चेंडूंचा सामना करत असताना 1 या धावसंख्येवर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष शिक्षक मित्रांनो, आपण सगळेजण अनुभवत आहात. स्पर्धेची आजची 3री रजनी आणि 3ऱ्या रजनीतील हा खेळ सुरू आहे. पहिल्या रजनीमध्ये जवळजवळ 3 वाजता शेड्यूल पूर्ण झालं होतं. दुसऱ्या रजनीमध्ये ते 2:30 पर्यंत आलं होतं आणि आजच्या रजनीमध्ये कदाचित 2 पर्यंत सुद्धा पूर्ण होऊ शकतं. या पद्धतीने वेळेच्या बाबतीत बचत केली जात आहे. योगेश दळवी या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू चौटा हिरवा मानकोली ए संघाकरता
फलंदाजी अत्यंत चांगली झाली होती. व्यक्तिगतरित्या 48 धावा धावपलकर जोडल्या होत्या. योगेशांचा चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळणारा फलंदाजाला इथे योग्य अंदाज लावता आला नव्हता. चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी या चेंडूला मिळाली होती आणि उसळी त्याचबरोबर वळण या दोन गोष्टी एकत्रित आल्या की फलंदाजाचं काम तमाम होत असतं. कमी गतीने हाताळलेला चेंडू, काय चाणाक्ष गोलंदाजी आहे. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला की जो ऑफ ब्रेक होता आणि त्यानंतरचा येणारा चेंडू आहे लेग ब्रेक. त्यामुळे काय मिश्रण करतायत गोलंदाज योगेश दळवी. चांगली गोलंदाजी. काही खेळाडू हे अत्यंत संघर्षपूर्ण क्रिकेटसाठी जाणले जातात. म्हणजे परिस्थिती कशी असेल तरी कमबॅक करणं हे त्यांना ठाऊक असतं. त्याच पद्धतीचा हा खेळाडू आहे योगेश दळवी. योगेश पुढे सरसावून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये. पाहिजे देवानंद चेंडू पर्यंत पोहोचतायत. दुसऱ्या टप्प्यानिशी चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे केला जाईल. समर्पण आहे, अ पार्ट ऑफ प्लॅनिंग. फलंदाज इथे दुसऱ्या धाबेसाठी स्वतःहून बाद झालेले असं आपण समजूया. मी नेहमी उल्लेख करत असतो 40+ क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या क्षेत्ररक्षकाला गोलंदाज अथवा यष्टीरक्षक की जे यष्ट्यांच्या जवळ असतात धावबादच्या रूपाने फलंदाजाला बाद करण्याची इच्छा नसते तेव्हा त्यांना तो बादच करावा लागतो. कारण त्या पद्धतीचे नियम इकडे बनवले गेलेले आहेत. आणि कधी कधी फलंदाजाला स्वतःहून बाद व्हायचं असतं तर क्षेत्ररक्षक त्याला बाद करत नाही. ह्या पद्धतीने विरोधाभास आहे, परंतु तो गमतीशीर विरोधाभास आहे असं आपण म्हणूया. 40+ क्रिकेट बदललेले आहे, ज्यामध्ये फार मोठं मनोरंजन आलेलं आहे. मनोरंजन फटकेबाजीतून आलेले आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आता बॅटिंग होते त्यातून आलेलं आहे. परंतु एक गोष्ट मनोरंजनाची कमी झालेली आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षणात ज्या चुका व्हायच्या त्या चुका आता कमी झालेल्या आहेत. योगेश दळवी यावेळेस फटका लॉंग ऑफ लावते. वाईड ऑफ लॉंग ऑफ. चेंडू अडवला, फेकी झाली. 2 धावा इन बिटवीन इथे पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. गुरु हे सुद्धा एक अत्यंत चांगलं नाव आहे जो शेलवन भादवड ए संघाच्या वतीने. काही खेळाडू हे सायलेंट किलर असतात, म्हणजे त्यांच्या नावाचा तितका मोठा बोलबाला नसतो, परंतु त्यांची कामगिरी चांगली असते. म्हणजे त्यांच्यावर दिलेली जबाबदारी, त्यांची जी भूमिका आहे ते योग्य रीतीने ते बजावत असतात. अशातलं हे नाव गुरु मला पाहायला मिळतं. डावखुरे आताचे फलंदाज असावेत गुरु. योगेश दळवी. योगेश दळवी याचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवलेलं आहे. इथे फलंदाजापासून फार दूरवर फेकला गेलेला चेंडू. आणि तुम्ही लेग ब्रेक ज्यावेळेस गोलंदाजी करता त्यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर जर चेंडू पिच केला तर तो तसाही बाहेरच निघणार आहे. त्यामुळे पंचांसाठी हा कोणताही टफ कॉल नसतो. इथे आर्मर बॉल वापरला होता गोलंदाज योगेशने. आर्मचा अधिकाधिक वापर केला होता. हा चेंडू फेकत असताना 28 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचं आहे पंच घटनास्थळी जात आहेत असं आपण म्हणूया, जिकडे इथे ही घटना घडलेली आहे. म्हणजे चेंडू जिकडे पिच झालेला आहे तिथपर्यंत चेंडू पंच पोहोचतायत. पंच व्यवस्थितरित्या इथे शहानिशा करतायत. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण आपापली जागा अक्वायर करा. आपण तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते काम पंचांकडे दिलेलं आहे. काही अधिकार काही विशिष्ट व्यक्तींना दिलेले असतात, त्याच पद्धतीने हे अधिकार पंचांकडे आहेत. त्याचे पंच आता काय घोषित करतायत? यस, पंचांचा दुजोरा मिळाला. ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन इथे घेतलं होतं जगदीश नाईकने ते सस्टेन झालेले असं म्हणायला हरकत नाही. हा चेंडू नो आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट चेंडू दरम्यान इथे योगेश दळवी यांना हाताळावा लागेल. क्षेत्ररक्षक इथे तयार होत आहेत. गोलंदाज योगेश सुद्धा स्वतःला तयार करत आहे. पाहायचंय हा चेंडू हाताळत असताना अनुभवाचा वापर करावा लागेल. फ्री हिट वर आखूड टप्प्याचा चेंडू, फिरकी घेणारा
फलंदाजाने थोड्या जलद गतीने खरं तर इथे एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न केला. अँटिसिपेशन रॉंग ठरलेलं आहे, पूर्णपणे चुकीचं ठरलेलं आहे फलंदाजांचं. धावफलक 28 धावा आहेत धावफलकावर. योगेश पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळलेला आहे. योगेश दळवी याची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज योगेश दळवी या गोलंदाजाने. पुनरागमन केलेलं आहे या सामन्यामध्ये गोलंदाज योगेश दळवी याने. 28 धावांवर तिसरं षटक इथे संपलेलं आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाकडे इथे गोलंदाजी दिली जाते हे सुद्धा पाहावं लागेल. प्लस वाटतं अभिजित येत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. या गोलंदाजाकडे सुद्धा चांगला वेग आहे, त्याचबरोबर अचूकता सुद्धा आहे. अनेक कठीण प्रश्न हा गोलंदाज फलंदाजांना विचारू शकतो, ती क्षमता सुद्धा आहे. परंतु हे दोन्ही फलंदाज धाकड फलंदाज आहेत, मोठे फलंदाज आहेत. पाहायचंय ते फलंदाजी या फलंदाजाच्या पद्धतीने कशा पद्धतीने केली जाईल. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. गोलंदाज अभिजित तयार होत असलेला आपण पाहू शकाल. 28 धावा धावपलकडे 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये किती धावा येतील यावरून कितीचं टार्गेट दिलं जाईल हे स्पष्ट होणार आहे. फलंदाजी करणारा संघ जवळजवळ 14-15 धावा अपेक्षित असेल त्यांना, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 8 ते 9 धावा, 10 धावांच्या आतील एखादं षटक अपेक्षित असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल गुरु आणि जगदीशची जोडी आहे. शेवटचं षटक सुरू. गुरुच्या समोरचा हा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न गुरु याने जरूर केला होता. एक पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. काय घडतंय, या पद्धतीची धाव भिवंडी क्रिकेटलाच मान्य नाही. मग ते क्रिकेट 40+ असो अथवा रेग्युलरचं असो किंवा सिटी इमर्जिंगचं असो, कोणते असू द्या. अंडर-24, अंडर-19 कोणत्याही गटातील क्रिकेटला या पद्धतीची धाव भिवंडीमध्ये मान्य नाही. तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर दोन्ही बाजूने तुम्ही स्टार्टअप घेणं गरजेचं आहे. 29 धावा आहेत धावपलकावर. 5 चेंडू आतापर्यंत फेकणं बाकी आहे हे सत्र कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज अभिजितच्या वतीने. पहिला चेंडू अत्यंत चांगला हाताळला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळेस जगदीश नाईक हे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस द्रुत गतीने फेकला गेलेला चेंडू. भन्नाट वेग होता या चेंडूवर. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे चेंडूने अतिरिक्त उंची गाठली. बॅकअप अवेलेबल होता, त्यांच्या वतीने चेंडू अडवला गेला नाही आणि 2 धावा पाहता इथे पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज राजू यांना बाद व्हायचंय, परंतु गुरु यांना बाद व्हायचंय, परंतु त्यांना बाद केलं जात नाही किंवा मग ती परिस्थितीच मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत नाही असं आपण म्हणूया. 31 धावा धावपलकावर. 4 चेंडू आतापर्यंत येणं शेष आहे आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा आहेत धावपलकावर. चार चेंडूचा खेळ शेष असताना खूप हाताळतोय आणि सरळ जाऊन चेंडू आदळतोय यष्ट्यांवर. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. गुड बॉलिंग, ग्रेट पीस ऑफ बॉलिंग बाय बॉलर अभिजित अँड बॅटर जगदीश नाईक डिपार्ट्स. 23 धावांचं योगदान देत असताना फलंदाज जगदीश नाईक येथे बाद झालेले आपण पाहू शकाल. 31 धावांवर डाव आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. असं वाटत होतं 40 पेक्षा अधिक धावा इथे फलंदाजी करणारा संघ एकवटू शकतो, परंतु क्रिकेटला तुम्ही लावलेला अंदाज खोटं ठरवण्याचं खरं तर फार मोठं वरदान मिळालेलं आहे. त्याचमुळे बऱ्याचदा तुम्ही केलेलं भाकीत हे खोटं ठरत असतं, तुम्ही लावलेला अंदाज चुकीचा ठरत असतो. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 31 धावा धावपलकावर आहेत. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज संदेश आलेले आहेत. 12वे प्रतिनिधी आपण पाहिले तर फार छोटे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेले आहेत.
आल्या आल्या गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केलेला आहे फलंदाज पिंटूने आणि हा षटकार दरम्यान इथे मिळालेला आहे. शरीरापासून दूर खेळले होते आणि खडे खडे खेळलेत. अधिकच्या फुटवर्कचा वापर केला नव्हता तरी सुद्धा चेंडूवर योग्य अंतर मिळवण्यामध्ये यश मिळालेले आहे फलंदाज पिंटू यांना. 37 धाबा आहेत धावपलकावर. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. त्याचे या 2 चेंडूंमध्ये गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. दोन चेंडू शेष आहेत. 37 धाबा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अभिजित स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. त्याचा यावेळेस अभिजित कोणत्या पद्धतीचा चेंडू हातात आहेत. समोर ठेवलेला चेंडू त्यावर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. बिंदास माही तिकडे उपस्थित आहेत. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण बिंदास त्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे. इथेही 2 धाबा मिळालेले आहेत. 39 धाबा धावपलकावर आहेत. 39 धाबा धावपलकावर आहेत. पाहिजे शेवटचा चेंडू इथे हाताळला जाईल. फुल टॉस आणि त्याला इथे खर तर योग्य समाचार घेत असताना भिरकावून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन्सी महाराष्ट्राच्या पलीकडे षटकाराने हा डाव संपला. या षटकातील 2 षटकार हे अत्यंत महत्वाचे ठरलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण 45 धाबा धावपलकावर जोडलेले आहेत. 46 धाबांचं लक्ष गाठायचे सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा मानकोली ए या संघाला. यानंतरचा सामना जोशी इलेव्हन भादवड ए आणि न्यू तुफान पिंपरास या 2 संघांदरम्यान आहे. जोशी इलेव्हन भादवड ए संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्यामुळे इथे नाणेफेक केली जाणार नाही. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा जोशी इलेव्हन भादवड ए संघ. 46 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय चौथा हिरवा मानकोली ए संघाला. सामन्याचं दुसरं सत्र सुरू होत असताना समालोचन कक्षामध्ये बदल करूया. ऐकूया यानंतर ज्ञानेश्वर चिकणे सरांना. धन्यवाद.
So well, this is the second last match of night. You are watching fabulous trophy. This is the President Trophy 2024. अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहत आहेत. 46 धावांचं लक्ष्य आणि 46 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. अभिजित आणि योगेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पंच सुनील सरांचा इशारा. सामना सुरू होण्याचा पहिला चेंडू. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. खरं तर पहिला चेंडू मोठी ताकद लावणं गरजेचं होतं तिथं फलंदाजाला. मात्र कुठे ना कुठे चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं असतं. 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 46 धावांचं लक्ष्य आणि हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे, खास करून चौथा हिरो मानकोली ए संघाला. या अगोदरचा सामना चौथा हिरो मानकोली ए संघाने जिंकलेला आहे. आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. त्यानंतर जोशीलन भादवड संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. चूक झाली. जगदीश नाईक खुश नाहीयेत. चेंडू सीमारेषा पार. चौकार. काय करावे गोलंदाजाने, काय करावे कॅप्टनने. अशी फिल्डिंग जर झाली तर तुमच्याकडे 46 काय, तुमच्याकडे 92 जरी धावा असल्या त्याच्या डबल तरी तुम्ही सामना जिंकू शकत नाही. इथं मात्र नशिबाचा चौकार आपण चौथा हिरो मानकोली ए संघाच्या योगेश दळवी यांच्या माध्यमातून बघितला. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू टर्न केलेला आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाही, कारण पहिल्यांदा केलेली चूक असते, दुसऱ्यांदा केलेली चूक गुन्हा असतो आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दोन्ही ए संघामध्ये A1 ब्रँडेड क्वालिटीचं क्रिकेट आपण पाहतोय. जोशीलन भादवड ए आणि चौथा हिरो मानकोली ए. यावेळी मात्र जल्लोष बघा पाठीराख्यांचा. ही चौथा हिरो मानकोली ए संघाचे पाठीराखेत. हे रेग्युलर क्रिकेटचेच चाहते नाहीत तर 40+ क्रिकेटचेही चाहते. या षटकाराबरोबर 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पंच मोरे सरांकडून ऑफर आलेले जोशीलन भादवड ए संघाला. अंतिम फेरीवर जर नाव कोरता, म्हणजे अंतिम चषकावर जर नाव कोरता तर 21 ट्रिप त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. चेंडूला टर्न केलेलं आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्यामध्ये डबल आली आणि डबलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 14 धावा धावफलकावर. 4 आणि 6 असे 2 मोठे फटके लागले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक सिंगल आली, 2 सिंगल आल्या, एक डबल आली. डॉट. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. उर्वरित 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. विचार विमर्श करावाच लागेल.
कोणाकडे गोलंदाजी सोपवावी, कारण दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये असलेले फलंदाज आहे. या अगोदर योगेश दळवीच्या बॅटमधून तब्बल 48 धावा आलेल्या होत्या या सामन्या अगोदर. योगेश दळवीला लवकर बाद करावा लागेल. अभिजित ही एक उमदा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधूनही चांगल्या धावांची बरसात या सीझनमध्ये झालेली आहे. या दोन्ही फलंदाजांना जर बाद करायचं असेल, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायचं असेल, तर स्ट्रायकर गोलंदाज वापरावा लागेल आणि सुभाष स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहे. गुड मूव, गुड कॅप्टन्सी म्हणावी लागेल सुभाषची, कारण त्यांनी आव्हान स्वीकारलेले. आणि कॅप्टन तोच खरा असतो, तोच चांगला कॅप्टन असतो जो स्वतः आव्हान स्वीकारतो. योगेश नाना खूप दमछाक झालेली आहे त्यांची. अगदी या अगोदर थर्डमॅनला होते, त्यानंतर लॉंग ऑफ सीमारेषेवर त्याने क्षेत्ररक्षणासाठी पाठवलेले गोलंदाज सुभाष. इथे अग्निपरीक्षा असेल सुभाषची योगेश दळवी समोर, परंतु अग्नि परीक्षा जर तुम्ही पार केली तर त्याचं फळही तुम्हाला मिळू शकतं. ऑफस्टम यॉर्कर आपण पहिलाच बघितला, कुठेतरी फलंदाजाला बाहेर खेचलं होतं क्रीजच्या. आणि खडे खडे मारून देण्यापेक्षा क्रीजच्या बाहेर खेचणं कधी चांगलं असतं. सुभाषने पहिल्या चेंडूवर तेच केलेले, आपलं डोकं वापरलेले, आपला ब्रह्मास्त्र ऑफस्टम यॉर्कर सोडला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथं मिडल ऑफ बॅट घेतला चेंडूला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते. मला वाटते मुसब आहेत तिथे. येस, हेमंत गळवी. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावसंख्या 16 वर पोहोचलेली. आजची तिसरी रजनी. उद्या चौथा दिवस. अगदी सकाळी 9 वाजल्यापासून शेड्यूल सुरू होईल ते रात्री 2 ते 3 वाजतील. उद्या भरगच्च अशा मॅच असतील. आणि परवा मात्र सुपर संडे. उद्या म्हणजे आज म्हटलं तरी अवघड ठरू नये. चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. ऑफस्टम यॉर्कर. खूप चांगला इथे विचार आहे सुभाषचा. प्रत्येक चेंडू अगदी शरीरापासून दूर ऑफस्टम यॉर्कर ठेवलेला आहे आणि योगेश दळवीला खरं तर बांधून ठेवलेले. साखल दंडांनी एखादा हत्ती बांधावा तशा प्रकारे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने यावेळी मात्र खेळून काढलेला आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल आली आणि दुसरीचा प्रयत्नही झाला. दुसरी धाव मात्र आरामात पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपल कव्हर लागते ती 18. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु तारीफ करावी लागेल गोलंदाज सुभाषची. स्वतः कॅप्टन आहे. योगेश दळवी समोर स्वतः चेंडू हाती घेतला आणि त्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलेले आहेत. गुड बॉलिंग. हा फुल टॉस आहे, टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे जगदीश नाईक आणि जगदीश नाईककडे चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या पायावर दोंडा आपटणे. ती चूक केलेली नाहीये, कारण योगेश दळवीला माहित आहे समोर क्षेत्ररक्षक चांगला आहे. त्याची विकेट खरं तर तो स्वतः डेंजर एंडला न धावण्यापेक्षा क्रीजमध्ये तसाच राहिला. चांगली कॉलिंग. हा फुल टॉस होता. अगदी बाल बचावलेला आहे फलंदाज. आणि याचबरोबर आपण पाहतोय आणखी एक षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा आल्या? फक्त 5 धावा खर्च केल्या. सुभाषने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेले. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटल सुरू झालेले, रणसंग्राम सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा एक नांदी ठरलेली आहे. मोठ्या युद्धाची नांदी या ठिकाणी झालेली आहे आणि यानंतर एक मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली 19. उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 27-27. +40 क्रिकेट. सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे, सामन्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे.
परंतु योगेश दळवी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना तोपर्यंत विचार करायची गरज नाहीये, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये चौथा हिरो मानकोली ए संघाला. ज्या क्षणी योगेश बाद होईल त्या क्षणी नक्की मात्र चिंता करावी लागेल. परंतु इथं ऑलवेज वेल आहे चौथा हिरो मानकोली ए संघासाठी. राऊंड द विकेट गोलंदाज गुरु. गुरु हो जा शुरू असं त्याचे पाठीराखे निश्चितच म्हणत असतील. शॉटी चेंडू नक्की काय चुकलं इथं. टायमिंग व्यवस्थित होतं, प्रॉपर टायमिंग लाभलं होतं. खरं तर चेंडू जास्त उचलला होता, त्यानंतर ताकद खरं तर झोकता आली नव्हती. आणि जेव्हा तुम्ही ताकद कमी वापरता ना तेव्हा चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर जाणं थोडंसं मुश्किल असतं. इथे योगेश दळवीच्या बाबतीत तेच घडलं. परंतु सीमारेषेवर झेल घेताना एक आसुरी आनंद झाला असेल तिथे जगदीश नाईकला, कारण मोठा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर 19. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केलेली आहे. तिसरे पंच आपण जा तिथे. शेवटी काय आहे, प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली जाईल असं या स्पर्धेचं स्लोगन आहे. त्याच्यामुळे नक्कीच अशा अपेक्षा इथं पूर्ण केल्या जातील. प्रत्येक खेळाडूच्या इथं पंचांच्या अशा अपेक्षा पूर्ण केलेल्या, इच्छा पंचांची पूर्ण केली. तिसऱ्या पंचांची मागणी. धावसंख्या धावफलकावर 19. परंतु मोठा फलंदाज इथे बाद केलेला आहे. यश मिळालेले पहिल्या चेंडूवर गुरु लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, किती नशीब असतील त्या फलंदाजाचे. बेल्स फ्लिक झाली होती. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सीझन मधील एक अनोखी घटना आपण पाहतोय. बेल्स क्लिक झाली होती, थोडीशी हळली होती. चेंडू आय थिंक लागलाही होता स्टंपला, परंतु बेल्स डाऊन न झाल्यामुळे इथे फलंदाज अबाधित राहिला. पाकपुटला गेले फलंदाज. इथे कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. मोरे यांची थोडीशी उंची कमी, त्याच्यामुळे चेंडू त्यांच्या वरून गेला. परंतु 2 धावा धावफलकावर लागल्या. धावसंख्या धावफलकावर लागते ती 21 जिंकण्यासाठी अजूनही 25 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 25 धावा. हा फुलटॉस आहे, परंतु या फुलटॉसला खेळून काढलेला आहे श्री गुरुदत्त स्टँडच्या कडे आणि चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. खरं तर हा फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला खेळून काढला होता सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या 25 झालेली आहे. हा चांगला यॉर्कर होता. अलॉंग दी कार्पेट योगेश नाना समोर आहे ते चेंडूच्या. डबल आली आणि डबलच्या माध्यमातून धावा धावफलकावर 27 लागलेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा. वेल गोलंदाजाला अडवलेले, कारण फलंदाज तिथे तयार नव्हते.
बॉलर बॅक ड्राईव्ह, हा चांगला चेंडू. इथून काय बॉडी लँग्वेज, काय उत्साह पसरलेला आहे. चौथा मानकोली ए संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना जोशीलन भादोड ए संघाच्या खेळाडूंमध्ये. इथे मात्र बॅटल अजूनही अबाधित आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये पाहिजेत 19 धावा. स्वतःचं मैदान, स्वतःची खेळपट्टी आणि स्वतःचे जास्तीतले पाठीराखे. या परिस्थितीमध्ये चौथा मानकोली ए संघ दबावामध्ये खेळेल, फलंदाज दबावामध्ये खेळतील की अगदी स्वैर फलंदाजी करून हा सामना जिंकतील, हा प्रश्न पडलेला प्रेक्षकांना. तर मागच्या 2 षटकामध्ये जो खेळ केला तसाच खेळ अबाधित ठेवून जोशीलन भादवड ए संघ या सामन्यावर आपलं प्रभुत्व गाजवेल, हाही प्रश्न पडलेला प्रेक्षकांना. परंतु क्रिकेटमध्ये काय घडेल काय नाही हे सांगता येत नसतं. म्हणून तर क्रिकेट जगामधील फुटबॉलच्या नंतर सर्वात आवडीचा खेळ आहे. गोलंदाज पिंटू, हो हो हे मोठं नाव. पिंटू समोर अग्निपरीक्षा, 19 धावा करायची. पहिला चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये. पिंटू चेंडूवर धावतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. काय घडतंय इथे? ओहो, चांगलं घडत नाहीये, कारण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता अविनाश आणि अभिजित यांनी. अभिजित बाद होतोय, अविनाश बाद होतोय, सॉरी. आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सदाशिव खेळपट्टीवर येतोय आणि सदाशिवने पहिल्या चेंडूवर फ्लिक केलेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो सदाशिव कडून. यस, आणि दुसरी धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोघांची, परंतु सदाशिवच्या एकूणच बॉडी लँग्वेजवरून वाटतंय की पॉझिटिव्ह विचारसरणी आहे त्याची. अशी पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा तुमच्यामध्ये असतं ना, तेव्हा तुमचा प्रयत्न हा अगदी 100% असतो. गोलंदाज तयार पिंटू. पुन्हा एकदा ड्राईव्ह, प्लॅटेट आपण फटका पाहतोय. सुभाषचं चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा तो रोखू शकलेला नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या अल्पेश गायकवाड सांगतील किती झाल्या. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 3 चेंडू 13, 13. दोन मोठे फटके लागतील का? हो, काय करेल फलंदाज या चेंडूवर? परफेक्ट, अगदी परफेक्ट, मोजून मापून टाकलेला यॉर्कर. सेंटीमीटर इंचामध्ये मोजावा असा यॉर्कर. धावसंख्या आता मात्र झालेली ती 34. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके, 2 षटकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करावा लागेल चौथा मानकोली ए संघाच्या या फलंदाजाला. परंतु पिंटू समोर ते शक्य आहे का? गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मुसाभाई आहेत तिथे. उरल्या सुरल्या अपेक्षा त्यांनी धोळीस मिळवलेल्या आहेत चौथा मानकोली ए संघाच्या.
खरा मी तर म्हणेन मॅच विनर आहे सुभाष, ज्याने दुसरं षटक हाताळलं. मॅन ऑफ द मॅच कोणालाही मिळो, खरा मॅच विनर जर कोण असेल या सामन्याचा तर तो सुभाष. लाभ केलेल्या चेंडूला उशीर झालेला आहे. जरी षटकार आला तरी मात्र चौथा रोहन कोहली या संघाला पराभव रोखू शकत नाही. आणि याचबरोबर आपण पाहतोय जोशीलन भादवड हे संघ या सामन्यामध्ये विजय ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन